₹1000 सोयाबीनला भाव पाहिजे, 6000 7000 सोयाबीनला भाव पाहिजे. आता तर सरकार युतीचं आहे, मग आता युतीच्या सरकारनं आम्हाला ₹7000 शेतकऱ्याला सोयाबीनला भाव द्यायला पाहिजे. जरांगे फॅक्टरी संपलेला आहे केव्हाच, असं आहे का? ते भाऊला आहे ते. सर्व लोकांना माहित झालं ते शरद पवार काय नाही महाविकास आघाडीचे प्रचारक आहेत. असं आहे का? महाविकास आघाडीचे प्रचारक आहेत मनोज जरांगे. छाट क्या बिल्कुल छाट है, कुछ कम ही नहीं है ना कुछ. शिंदे सरकार तुमची 10% शुगर वाढली, तुम्ही देवेंद्र फडणवीसचं नाव घेता. काय कामं केली नाही ते ना. हो ते मोदी लाटवर आलेले. असं आहे का? हो चलाना, रक्षा चलाना, ऑटो चलाना और गाड़ियाँ चलाने, उसके ऊपर धंधे पानी है डिपेंड. समाजामध्ये निर्माण करण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. सुरुवातीला त्यांनीच या जातीमध्ये राजकारण लावलेलं. असं आहे का? मनोज जरांगे आणि जे आपले ओबीसी नेते आहेत लक्ष्मण हाके. आमदारांनी कामं केली का नाही म्हणतात? कामं केली नाही त्यानं का नुसतं स्वतःचं घर बांधला आणि दुसरा काय कामी केली नाही. पुढे राहिलेत. आम्ही खिल्लार आडोळकर आहेत. लाडक्या बहिणीच्या योजनेचं त्यानं काय आपण काय आंदोलन एखादं केलं नाही की बाबा आम्ही लाडक्या बहिणीचं आंदोलन करायलो आणि आमच्या समजा बहिणीला तुम्ही पगारी करा. कामाच्या मुद्द्यावर आमच्या इथं नाही येणार असं वाटतंय बरं का. कामाच्या मुद्द्याचा काय लाडक्या बहिणीचे पैसे तर कोणाचे आले बी नाही, तर आमचे तर कोणाचेच आले नाही. कामावरले सगळं केलं. करायला पैसे देतात, महिन्याला वर्षाला पैसे उचलायला. आमच्या भूमीसाठी काय करतात? जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपण आहोत हिंगोलीमध्ये. हिंगोली मतदारसंघाचे आमदार आहेत भाजपचे तानाजी मुटकुले. तर आपण इथल्या मतदारांशी चर्चा साधणार आहोत की मतदारसंघात मागील त्यांच्या काळात त्यांनी कामं केलीत का नाही केलीत. व्हिडिओ पाहण्याच्या आधी चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका आणि पाहत राहा चौथा स्तंभ. नहीं यहाँ कुछ भी काम नहीं हिंगोली मतदारसंघ. इथल्या आमदारांनी कामं केलीत का नाही मतदारसंघ? नहीं इधर हमारे इधर तो कुछ नहीं हुआ. असं आहे का? परत एकदा निवडून येते का नाही? नहीं नहीं असं आहे का? महागाड़ी कोणते आमदार साहेब? मुटकुळे मुटकुळे. आमदार आहेत मुटकुळे. हा मुटकुळेचं काय तितकं हे नाही हो, नुसतं आश्वासन जास्ती आहे बस. असं आहे का? स्वतःचं घर लय मोठा बांधला ना. असं आहे का? कामं केली का नाही मग? काय कामं नाही केलं बाबा आमच्या इकडे तर काय जास्ती नाही. असं आहे का? मराठा ओबीसी झाला लोकसभेला, परत विधानसभेला दिसेल का आपल्याला? काय म्हणले? मराठा ओबीसी जातपात लोकसभा विधानसभा होगा क्या? नहीं उसमें अभी ऐसा कुछ भी नहीं. जरांगी नगर है उम्मीदवार तुम लोग चुन के लाएंगे कि नहीं? मुसलमान लोग पीछे खड़े रहने के जरांगे पाटिल को बिल्कुल लेंगे, क्यों नहीं लेंगे. वो सबके वास्ते है ना, सबका एक पूरा शेतकरी के वास्ते कर रहे ना वो लोग. जरांगे पाटील फिर लोक म्हणाले जरांगे पाटील शरद पवारचे माणसं आहेत. तुम्हाला काय वाटतं? आपल्याला वाटत नाही काही. जरांगे पाटील कोणासाठी मेहनत करतात? समाजासाठी. समाजासाठी मेहनत करायला, शेतकऱ्यांच्यासाठी, शेतकऱ्यांसाठी. लोकलचा काय मुद्दा तुमच्या लोकलचा काय वाटतं? लोकलचा काय मुद्दा सांगा. हमारे आजम कॉलोनी का है. हाँ रोडों के मसले रजिस्ट्री के हाँ रेगुलाइज करे नहीं उसको. अब ये चलती सरकार का या जो आमदार खड़ रहा है उन्हें वो तो भी आश्वासन देना है, उसके ऊपर वोट मिल सकते हैं. तुम्हारे आजम कॉलोनी को क्या हाँ रेगुलाइज करना है? रोड आणि रोड रेगुलाइज नोटरी पे सब आहे काय? रजिस्ट्री ना. काय वाटतं इथले जे आमदार आहेत मुटकुले साहेब यांचे 10 वर्ष पूर्ण मतदारसंघात त्यांना कामं केलीत का नाही? कामं झाले सर. हे मोदी लहरमध्ये कामं चांगले झालेले. असं आहे का? आणि ही लोकसंख्या कसं आहे, आता ज्याच्या वाड्याच्या नियमानं ज्याच्या जवळच्या कोणी विरुद्ध करताय. पण एका हिशोबाने म्हणलं त्या 10 वर्षात जे सुविधा झाल्या, सांगा की एक सामान्य हिंगोलीकर म्हणून की मतदारसंघात हिंगोली मतदारसंघात कामं झालेले आहेत कामं. असं काही नाही. युतीचं सरकार येणार, नक्की येणार. फटका बसलो का जरांगे? काहीच नाही. अहो धरांगे साहेबाचं कसं होतं माहिती आहे का, शरद पवारचे कामं येते की आपल्याला नेमकं आता असं झालेलं आहे आणि हे पक्ष फुटाफुटी झालेली आहे. पण खऱ्या हिंदुत्वाचं म्हणलं तर धनुष्यबाणच राहील आणि शिंदे साहेबच मुख्यमंत्री होतील असं तर 99% माझं मत आहे. आणि मी नक्की मतदान करणार. पण मुख्यमंत्री म्हणून कोण आवडतं तुम्हाला? देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब. त्याने लेडीजला बी दिलं. माझं म्हणणं एकच आहे, आता हे जे आपण सगळं फुकट खायची एवढी धंदे चालू केली हे बी नसायला पाहिजे. कारण तुम्ही लाडकी बहीण केली, बरोबर आहे, लोक कामाला लागत नाही. बरोबर. दुसरी गोष्ट कोपन फुकट गेले, लोक कामं करीनत, बरोबर आहे. तिसरी गोष्ट तुम्हाला सांग एसट्या फुकट गेल्यात, त्यामुळे टॅक्सीवाल्याचे दुकानच लागले. आता मी ओरिजिनल टॅक्सीवर मला घर नाही, मला वावर नाहीये, मी काहीच नाहीये, मी किरायाच्या घरात आहे आणि ओरिजिनल माझा टॅक्सी ऑटो आहे. मला कोणत्याही प्रकार माझं कोपन मध्ये राशन नाही, राशन मध्ये माझं नाव आहे. औंढ्याला तहसीलला गेलो ते काय म्हणतात तिकडे आहे, म्हणजे आणि हिंगोलीतलं मतदान राशन करायला गेलो तुमचं तिकडं बंद करून. आज 19 वर्ष झाले मला राशन नाही आणि तरी पण मी आपल्या या मराठवाड्या संत भूमीच्या एका हिसाबानं म्हणलं तर हे सरकार चांगलंच आहे. लोकल प्रॉब्लेम सांगा. लोकल प्रॉब्लेम असं वाटत नाही काय केलं म्हणून त्यांनी. असं आहे का? आता कोणता
लक्षात बी येत नाही आता कोणतं काम केलं म्हणून त्यांनी. असं आहे का? हो. परत एकदा निवडून येतील का नाही? हा परत एकदा निवडून येतील का? नाही आता येणार नाही. आता प्रकाश थोरात येण्याची शक्यता आहे. कोण? प्रकाश थोरात साहेब. असं आहे का? हो. तुम्हाला काय वाटतंय लाडक्या बहिणीवर काय म्हणते तुमचं? चांगलं आहे सरकार काम केलं. आम्हाला वाटते लाडकी बहीण यांनी दिली हा. परंतु महागाई करून टाकली. आज 130 रुपये गोडतेल केला हा. आणि समजा भाव वाढणार आहे आता हे. असं आहे का? इकडून दिले इकडून काढायले. असं आहे का? हो. मग काय वाटतं कोणाच सरकार महायुती येणार का महाविकास येणार? महाविकास आघाडी येणार. असं आहे का? हो. महाविकास आणि मुख्यमंत्री कोणाला आवडेल? उद्धव ठाकरे? नाही ते त्यांच्या आम्हाला तर उद्धव ठाकरे आवडेल. असं आहे का? आमदार साहेब मुटकुळे साहेब निवडून येतील परत एकदा. येणार 100% येणार. म्हणजे पहिले दोन आता थर्ड टाइम निवडून. नाही येणार त्यामध्ये महायुतीचे तिन्ही उमेदवार निवडून येतील. असं आहे का? काम कार्य चांगलेच आहेत. आतापर्यंत त्यांनी कामं केले ते चांगलेच केलेले आहेत. म्हणजे कामाच्या जोरावर निवडून येणार म्हणा. येणार तिन्ही ठिकाणी येणार. चालेल, थँक्यू. लाडक्या बहीण योजनेचे जे पैसे पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिले जात आहेत ते पैसे आदिवासी लोकांचे होते. त्यांच्या ज्या योजना आहेत त्या योजनेतून पैसे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी त्या योजनेचे पैसे काढून इकडं लोकांना म्हणजे लाडक्या बहिणीला वाटण्यात आले. नाही आम्ही निवेदन दिलेलं आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे आम्ही वसमत तहसीलला सुद्धा निवेदन दिलेलं आहे. त्या ठिकाणी आम्ही आदिवासींच्या समर्थनात निवेदन दिलं होतं. काय वाटतं मला इथले जे आमदार आहेत स्थानिक आमदार मुटकुळे यांनी मतदारसंघात कामं केली का नाही? काही नाही तर मला तर असं दिसण्यात नाही आलेलं. कामं केली नाही म्हणा. परत एकदा निवडून येऊ शकतात का ते? नाही त्यावेळेस नाही काय वाटतं यावेळेला लोकसभेला मराठा ओबीसी झाला परत एकदा या विधानसभेला मराठा ओबीसी आपल्याला पाहायला मिळेल काय मतदारसंघात? 100% मिळणार. ही परिस्थिती समाजामध्ये निर्माण करण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. सुरुवातीला त्यांनीच या जातीमध्ये राजकारण लावलेलं. मनोज जरांगे आणि जे आपले ओबीसी नेते आहेत लक्ष्मण हाके या दोघांनाही म्हणजे त्या दोघांचं मान्य आहेत बरोबर. आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्व प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलेलं आहे की ओबीसी आरक्षणामध्ये मराठा समाजाला आरक्षण न देता मराठा समाजाचं ताट वेगळं करावं आणि ओबीसी आरक्षणाचं ताट वेगळं असावं. बस असं स्टेटमेंट बाळासाहेब आंबेडकरांनी दिलं. आपला उमेदवार त्याला निवडून आणता का सपोर्ट करता? नाही आम्ही वंचित बहुजन आघाडी कडून आहोत. बाळासाहेब जे उमेदवार देतील त्या उमेदवाराला आम्ही पुरेपूरपणे निवडून महाविकासाकडे का महायुती कोणी निवडून कोणा सत्ता होणार आहे? यावेळेस ओबीसी समाज ज्या कुणाला मतदान करेल, ज्या उमेदवाराला, ज्या पक्षाला, ज्या कोणत्या आघाडीला मतदान करेल त्याच आघाडीचा यावेळेस मुख्यमंत्री होईल. काय वाटतं तुम्हाला या विधानसभेला इथले जे आमदार स्थानिक मुटकुळे यांनी कामं केलीत का नाही केली मतदारसंघात? नाही साहेब ओबीसी साठी काय कामं केली? असं आहे का? हो. काय वाटतं परत एकदा निवडून येतील का नाही? ते काय सांगता येत नाही. तुम्हाला काय वाटतंय त्यांचा एक 10 वर्षाचा तुम्ही एक आढावा सांगा मला त्यांनी त्यांचा एक तुम्हाला काय वाटतं त्यांचा परफॉर्मन्स कसा होता? काय कामं केली नाही ते ना. हो ते मोदी लाटवर आलेले. हो 19 आले ना परत तिथे निवडून. हो ते आमदार होते म्हणून आले निवडून. असं आहे का? चेहरा नव्हता कोणत्या पक्षाचा. तुम्हाला काय वाटतंय लाडकी बहीण योजना सरकारने चालू केली चांगली आहे का? 3000 रुपये महिना काय व्हायला साहेब? एकदा चांगलं आहे का? पैसे दिल्यावर तुम्हाला काय वाटते अर्थव्यवस्थेचा बोजा पडणार का नाही? हो बोजा तो पडणारच थोडाफार. हो बोजा आणि पडणार आहे. तुम्हाला काय वाटतं लोकसभेला मराठा ओबीसीला परत विधानसभेला होईल का? काय तर सांगता येत नाही. चांगलं आहे का? जातीमध्ये तीड निर्माण झाला. हो ते ओबीसीचा मराठा ओबीसी सगळे समाज सोबत राहायचा. दलित मुस्लिम वेगळे वेगळे. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आपला. या महाराष्ट्रात एवढी भयानक परिस्थिती कोणामुळे निर्माण झाली? हे सगळं बीजेपी करायला साहेब. असं आहे का? हो ते निर्माण सगळं बीजेपी करायली. हो तुम्हाला काय वाटतं कोणाच सरकार हो महायुती का महाविकास आघाडी? आता काय सांगता येत नाही. ओबीसी निवडून यायला पाहिजे. कोण दुसरा उमेदवार कोण येतले आमदार फाईट द्यायला? ओबीसी प्रत्येक पक्षामध्ये आहे. ओबीसी लीडर हो आमदार आहे. ओबीसी आला पाहिजे. ठीक आहे आमच्या हिशोबानं. बोलतात सर काय तिथे आमदारांनी कामं केली का नाही मतदारसंघात? काहीच कामं केली नाही. त्यानं नुसतं स्वतःचं घर बांधला, दुसरा काय कामही केली नाही. असं आहे का? काही स्वतःसाठी कामं केली का? समाजकारण नाही केलं, राजकारण नाही केलं, काहीच नाही. असं आहे का? फक्त स्वतःचं घर बांधलं. परत निवडून येतील का नाही ते? गॅरंटी सांगता येत नाही ती. असं आहे का? पैशावर आला तर आला ते बस. नाही तर मोदी लाटवड. असं आहे. बोलतात सर काही काय म्हणाले? हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये तिन्ही उमेदवार ते महायुतीचे लागणार. म्हणून दादा जरांगीने आपला उमेदवार दिला तर फटका बसणार का नाही? काही फरक पडत नाही. काहीच फरक पडत नाही. संपलेलं आहे ते. काय म्हणले? जरांगे फॅक्टर संपलेलं आहे केव्हाच. असं आहे का? ते भाऊला आहे ते. सर्व लोकांना माहित झालं ते शरद पवार सपोर्ट काय नाही पाहिजे. काय म्हणले?
सर्व लोकांना माहित झालं की ते जातीपेक्षा जास्त शरद पवारांची जास्त हे करायले ते असं आहे का? ओढ करायले. असं आहे का? महाविकास आघाडीचे प्रचारक आहेत. असं आहे का? हा, महाविकास आघाडीचे प्रचारक आहेत मनोज जरांगे. पण त्यांचा उमेदवारी तर उभा राहायला पडणार काही फरक पडत नाही. असे किती जण उमेदवार करा, 210 करावं, असं आहे का? काही फरक पडत नाही. 288 तर सांगितले त्यांनी, पण आता लग काही एक उमेदवार उभं करण्याची द्यायची काही हे दिसत नाही. परत ते आरक्षणासाठी बसले आंतरराष्ट्रीय तुम्हाला ते काय आरक्षण ते फक्त ते समाजाला धरून ते भाव ते समाजाच्या गरीब वर्गाला धरून आरक्षण नाही पाहिजे, त्यांची पब्लिसिटी आहे. आरक्षण पाहिजे असतं तेव्हा पहिल्याच ह्याच्यात त्यांनी ते उपोषण केलेलं असतं, आरक्षण घेतलं असतं. आरक्षण दिलं ना, 10% आरक्षण दिलं ना देवेंद्र फडणवीस सरकारने 10% आरक्षण दिलेलं आहे. आरक्षणाच्या नावाखाली तुम्हाला काय वाटतंय? असे मराठा ओबीसीला लोकसभेला झाला, तसं विधानसभेला झालाय, जाती जातीमध्ये तेढ निर्माण झाली. जे सोबत राहत होते, सोबत खात होते. मराठा ओबीसी झाला नाही तर दोन्ही उमेदवार मराठ्याचे होते. भाऊराव पाटील बी मराठ्याचा होता आणि आष्टीकर बी मराठ्याचा होता. दोन्ही उमेदवाराला 3.5-4 लाख रुपये 4 लाख मतदान पडलेले. तसं काही नाही, मराठा ओबीसी झाला नाही हिंगोलीमध्ये. लाडक्या बहिणीवर काय फक्त महाविकास आघाडीसाठी जरांगे साहेबांना काम केलं, बाकी काही नाही. मनोज जरांगे साहेब हे महाविकास आघाडीचे प्रचारक आहेत, बाकी काही नाही. म्हणजे ते मराठा समाजासाठी जे करायला ते तुम्हाला काय समाजाचा फायदा घ्यायला, असं आहे का? वैयक्तिक फायदा आहे. तुम्ही मला सांगा, समाजासाठी असतं. दोन्ही उमेदवारी तर मराठा होते, मग त्यांनी आष्टीकरचं काम का केलं? हॅलो, तिथं बीड मध्ये तुम्ही बजरंग सोनवणेच काम केलं. राष्ट्रवादी उमेदवार आहेत ना, जे सर्वात जास्त तुम्हाला आरक्षणामध्ये आडपाय मारलेला शरद पवार नाही, त्या उमेदवाराला तुम्ही मतदान टाका म्हणाले ना, म्हणले की नाही मतदान टाका. मग सरकारनं काय द्यायला पाहिजे? सरकारनं तुम्हाला 10% आरक्षण दिलं, मराठा मंडळ उभारलं, तुम्हाला शिष्यवृत्तीमध्ये फायदा केला सरकारनं. आजपर्यंत मला सांगा, 2014च्या अगोदर कोणीही मुख्यमंत्र्यांनी एवढं काम केलं का? कोणीच नाही केलं, कोणी सरकारनं काम नाही केलं. हे काम फक्त महायुती सरकारने केलं. आता तुम्ही जर कोण्या जातीवाचक बोलसाल, देवेंद्र फडणवीसचा टार्गेट करसाल, अजित पवारला का टार्गेट करत नाही? एकनाथ शिंदे साहेबांना टार्गेट करता का? मग तसं तुम्ही जातीमुळे तुम्ही टार्गेट करायला ना. तुमची 10% शुगर वाढली, तुम्ही देवेंद्र फडणवीसचं नाव घेता. हे काय उपोषणाला बसा, तुमचा मुद्दा अलग आहे. तुमचं आरक्षण तुम्ही कोर्टामध्ये टिकवा. देवेंद्र फडणवीस कोण थांबवले सर? राज्य सत्ता त्यांची आहे, महायुतीची, केंद्रात सत्ता त्यांची, मग कोण थांबवले आरक्षण द्यायला? GR काढा तुम्ही, अध्यादेश काढा, डिक्लेअर करा. अध्यादेश काढा आहे म्हणणं मान्य आहे तुमचं. 2014च्या अगोदर सरकार होती की नाही काँग्रेस? 2014 जुनं जाऊ द्या, सध्याची परिस्थिती सध्याचं 10% दिलं ना, 10% दिलं ना, 10% आरक्षण दिलं तुम्हाला. तुम्ही म्हणताय मंजूरच नाही, आम्हाला ओबीसी मधून पाहिजे. ओबीसी मधून कसं भेटेल तुम्हाला? तुम्हाला माहित आहे, जे भेटत नाही तुम्ही ते मागता. तुम्हाला फक्त हे मुद्दा जलनशील व्हायचा, 2 समाजामध्ये तेढ निर्माण करायचं, हे तुमचं म्हणणं आहे. तुम्हाला ओबीसी मधून भेटत नाही. आता मी जर म्हणलं की मी 40 फुटाच्या बिल्डिंग उडी मारतो, जमल काय? मरणार नाही, मी मारतच नाही. तसं तुमचा मुद्दा आहे की मला आरक्षण तुम्ही ओबीसी मधून द्या. ही गोष्ट मराठा समाजाला कळलं नाही का? जो की आपल्या समजली ना, समाजाला समजली ना, तरी कळायला लागलं ना. आता शरद पवारच्या म्हणण्यावर बोलायलेच म्हणून का आता उमेदवार तिथं जालन्यामध्ये उपोषण चालू आहे का? तिथं लाखो लोक जमा झाले नाही का? आता कोणची मीडिया तिथं जाईना आहे का चर्चेत? कळालं 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर लोकांना कळालं की हा फक्त शरद पवार महाविकास आघाडीच काम करते, बाकी काही नाही. चाट क्या बिल्कुल चाट है, कुछ कम ही नहीं है ना कुछ नहीं. शिंदे सरकार क्यों? क्या कर शिंदे सरकार? ये क्या है, बेरोजगारी हो गई, कैसा भी पेट भरते थे, एक के पीछे 10-20 जने खाने वाले रहते थे. ऑटो चलाते, कोई बैठ रहे नहीं, सब फ्री के हो गए लोग. एसटी महामंडल में भाग रहे, सब फ्री के हो गए. तो क्या जरूरत थी? जरूरत की चीजें नहीं करे जो करना था, गैस का, इसका उसका, वो नहीं. खाली हमारा ये ऑटो वाले की क्या है, लाडके बहना 1-2 महीने मिलेंगे, इसके बाद में सरकार बदल गई तो क्या काम? लोकल का बोलो, यहाँ के जो आमदार है तानाजी मुटकुले, उन्होंने काम करी नहीं मतदारसंघ? कुछ भी काम नहीं है, कुछ भी काम नहीं है, कुछ भी काम नहीं. ऐसा क्या? उद्धव गट का आएगा कोई भी, नहीं तो फिर कांग्रेस का भाऊ पाटिल. और यहाँ के जो आमदार है उनका चांस मुश्किल है, बोलो मुश्किल है. काम करीत नहीं उन्होंने? नहीं, क्या काम है? अब तुमको मालूम, तुम यहाँ के कुछ भी काम नाही आहे. काय वाटते त्याचे आमदार तानाजी मुटकुले यांचे 10 वर्ष पूर्ण झाले, मतदारसंघात त्यांना काम केलीच का नाही? विकास तो तुम्हारा दिख रहा है क्या यहाँ पे? मी इथला नाही, विकास तर मला कधी कळणार नाही. विकास 0 है यहाँ पे. असल में शहर हमारा ऐसा है कि यहाँ पे उत्पादन नहीं है और बेरोजगारी ज्यादा है. फैक्ट्रीज वगैरह नहीं है, कंपनीज वगैरह नहीं है,
लोगों का यहाँ पे कारोबार सिर्फ ठेला चलाना, रिक्शा चलाना, ऑटो चलाना और गाड़ियाँ चलाने, उसके ऊपर धंधे पानी है डिपेंड। नहीं कुछ ही नहीं जी, यहाँ कंपनी क्या, अरे यहाँ पे कोई गार्डन नहीं है बच्चों को घूमने के वास्ते, नहीं करेज नहीं ना, ऐसी कोई सुविधा ही नहीं है पब्लिक के वास्ते कि क्या नाम उन्होंने है ना आने वाले वक्त में उसी आमदार को हम चुन के लेके आए। ऐसी कोई स्थिति नहीं है। अगर कुछ ऐसा कुछ काम करते हो कि आने वाले 5 साल के अंदर या 10 साल के अंदर के फ्यूचर में भी उनको और चुन के दे, लेकिन ऐसा कोई काम ही नहीं है उनका। हाँ बिल्कुल भी काम नहीं है वो, चुन के नहीं आएंगे? नहीं चुन के आने का सवाल ही नहीं है जी, बिल्कुल भी नाही आहे। आमदार तानाजी मुटकुले यांचे 10 वर्ष पुढे मतदारसंघात त्यांना कामं केलीत का नाही? कामं तर आमच्या इकडे बरेच अपुरे राहिलेत। आम्ही खिल्लार आडोळकर आहेत, पण जेवढी सुविधा व्हायची तेवढी काय आतापर्यंत काय झाली नाही बरं का त्या हिशोबाने। हो काय वाटतं प्रत्येकदा निवडून येते का ते? हा प्रत्येकदा निवडून येते का नाही? अहो तसं तर काय नक्की सांगता येणार नाही। आता विकासाचा मुद्दा जर झाला तर आमच्या इकडे भागामध्ये काहीच वाटत नाही बरं का अजून तरी। काय वाटतं तुम्हाला येणाऱ्या विधानसभेला विकासाचा मुद्दा चालेल का जातपात चालणार प्रत्येकदा? लोकसभेला झालं मराठा ओबीसीचा तसं तर फॅक्टर होईल बी। आता कसं आहे समजा आता जरांगे फॅक्टर म्हणून एक उभं राहिलेलं आहे, आता त्याच्या संदर्भातून काही समाजाच्या दृष्टिकोनातून काही लोक जाणारे बी झाले, असं तर आम्हाला तर नक्की वाटते। तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय तुमच्या गावाच्या हिशोबाने तुमच्या लोकलच्या हिशोबाने प्रत्येकदा निवडून येतील का नाही? कामं केली तर येते नाही सांगा ना काय? कामाच्या मुद्द्यावर आमच्या इथं नाही येणार असं वाटतंय बरं का। कामाच्या मुद्द्याच्या जातीचं समीकरण जर झालं एखादं तर मग काय सांगावं नक्की। असं आहे का? हे लाडक्या बहिणी योजनेवर काय मत आहे आपलं? लाडक्या बहिणीच्या योजनेचं आपलं तर म्हणणं आहे, लाडक्या बहिणीच्या योजनेचं त्यानं काय आपण काय आंदोलन एखादं केलं नाही की बाबा आम्ही लाडक्या बहिणीचं आंदोलन करायलो आणि आमच्या समजा बहिणीला तुम्ही पगारी करा। आता आमचं तर म्हणणं आहे का आम्ही कमीत कमी शेतकऱ्याला आम्हाला भाव द्यायला पाहिजे। आम्ही आंदोलन करून सुद्धा आम्हाला भाव नाही, तर आम्ही काय आंदोलन केलं नाही लाडक्या बहिणीचं, तर तेवढा मोठा काही परिणाम पडणार नाही असं तर वाटतं बाबा आम्हाला। असं आहे का? काय वाटतं कोणा सरकार माहिती का महाविकास आघाडी? आता तसं तर निश्चित नाही सांगता येणार। लोकलच्या काय समस्या तुमच्या सांगा? लोकलच्या समस्या तेच आम्हाला वाटतं शेतकऱ्याचा भाव पाहिजे आम्हाला। आता पूर्वीचा समजा तुम्हीच म्हणजे जवळपास 10 वर्षापूर्वी आम्हीच भांडत होतो की आम्हाला 6,000 रुपये भाव पाहिजे म्हणून। आता तर खरं जर म्हणलं तर युतीचे सरकार आले, आम्हाला त्या हिशोबाने 8-9 हजार रुपये सोयाबीनला भाव पाहिजे। कमीत कमी समजा तुमच्या कापसाच्या संदर्भात म्हणलं तर आम्हाला 9,000 रुपये जवळपास भाव पाहिजे। आता माझं तर म्हणणं आहे समजा आपण युतीच्या काळामध्ये तर तुम्ही आपणच म्हणत होतं की बाबा 6,000-7,000 सोयाबीनला भाव पाहिजे। आता तर सरकार युतीचं आहे, मग आता युतीच्या सरकारनं आम्हाला 7,000 रुपये शेतकऱ्याला सोयाबीनला भाव द्यायला पाहिजे असं आमचं। मग तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर म्हणाले ना, तर मग विकासाचा मुद्दा कुठं आहे आमचा? प्रश्न शेतकऱ्याचा थोडाफार उचलून धरला पाहिजे। तुम्ही जे बोलले मी टाकणार ते। हो बरोबर आहे, मग तुम्हाला पटायला ना मी म्हणाले आहे का नाही? बरोबर काय सुचत बोलले बाबा इलेक्शन आहे विधानसभेचं, त्या अनुषंगाने हे सगळ्या योजना सध्याच्या सरकारने जाहीर केलेल्या आहेत। आतापर्यंत काही तशा योजना काही लोकांना लाभ झालेला नाही असं म्हणावं। आता लाडक्या बहिणीचा तर सगळा महाराष्ट्रभर आता सर्व तुमच्या चौथा स्तंभ हा प्रसारित करायला आहे। काय म्हणाले काकू? काय म्हणाले? बोला काय वाटतं तुम्हाला? काय बोला चांगलं वाटतं मला पण। आमदार तानाजी मुटकुलेचे 10 वर्ष पुढे मतदारसंघात त्यांना काम केलीत का नाही? आमदार साहेब केले काय ठेवले काही? एखादं काम सांगू शकतात? काय केले? दवाखान्याचे काय केले? काय रोडचे केले काही? असं आहे का? काय लाडक्या बहिणीचे पैसे तर कोणाचे आले कोणाचे आले बी नाही, तर आमचे तर कोणाचेच आले नाही। नाही लय जणांचे नाही आले, फॉर्मवरले सगळं केलं। काय किती जणांचे केले किती जणांचे ठेवले काय माहित? करायला पैसे देतात महिन्याला वर्षाच्या वर्षाला पैसे उचलायला। आमच्या भूमिहीनासाठी काय करतात? काय केलं त्यानं आमच्या भूमिहीनासाठी? काहीच नाही। भूमिहीन लोकांसाठी आम्हाला शेती नाही, काही नाही आम्हाला शेती नाही, नुसतं करून खाणारे लोक आहेत। हा कष्ट करून लोक खाणारे आहेत। आमच्या मुलाबाळाला शिक्षणासाठी शिकून नोकऱ्या नाही, काय करतील मुलं बाळा? आमचे काम करायला येतात रोज मजुरी, काय करतील मग? आणि हे लाडक्या बहिणीचं नुसती आश्वासन दाखवले, अर्धे निम्या जणाला दिले नाही। सुविधा जर दिल्या विद्यार्थ्याला तरी चांगलंच आहे, जरी नाही पैसे दिले तरी चालते, पण लेकरायला काही ना काही मुलायला काही ना कुठं शिक्षणाला कुठं ना कुठं लावलं तर लय चांगलं होईल, त्याचं नाव निघाल। काय वाटतं प्रत्येकदा इथले आमदार निवडून येतील का नाही? अशा यावेळेस विकासाच्या मुद्द्यावर लोक मतदान करतात का? करतील, काही करतील, जे करायचे ते करतील, काही नाही करणार।
त्याच्या मनावर आहे. आता त्याचं काय आपण सांगा. तुमचा प्रश्न सांगा. आमचं मत विकास बघून करणार का? आमचं मतदान तर आम्हाला तर वाटतं येतीलच म्हणून. हो पण आता हे लोकांच्या मनावर जग आहे ते काय एक माणूस थोडंच आहे. काय जग जनार्दन आहे. जगाशिवाय आपल्याला आपण काय म्हणू शकतो. आपण स्वतः म्हणू शकतो येतीलच. हो.